विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम सीओईपी मी बरेचसे व्हिडिओ बनवलेत. दरवर्षी हेच थंबनेल घेऊन मी व्हिडिओ बनवलेत. का? हेच स्वप्न आहे. सीईटी देणाऱ्या हजारो लाखो मुलांचं हेच स्वप्न आहे. 4 वर्षापूर्वी जेव्हा माझ्या मुलाला हे कॉलेज मिळणार होतं, मिळालं. ओके. आम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगच करायचं होतं. ऑप्शन फॉर्म भरला. ठीक आहे. एकच कॉलेज टाकलं होतं सीओईपी सिव्हिल. मिळणार होतं लक्षात घ्या. मिळालं सुद्धा. कॉलेज सुरू व्हायच्या अगोदर जेव्हा कॉलेजला व्हिजिट द्यायला गेलो ना, मी माझ्या मुलाकडे त्याचा चेहरा मला अजून आठवतोय, की स्वप्न पूर्ण झालं. माझा लहान भाऊ पण सीओईपीला होता. ओके. माझ्या माझ्या मुलाचे काका म्हणूया आपण. ओके. 196 मार्क होते. तेव्हापासून माझ्या मुलाचं ते स्वप्न असेल सीओईपी झालं पूर्ण. पण आज लाखो मुलं जे करतायत तयारी, काय सांगू मी त्यांना? काय सांगू, की आपल्याला हे स्वप्न बघून अभ्यास करायचा आहे, पण हजारो लोकं असे आहेत, की जे आपल्या स्वप्नाचा चकनाचूर करतायत म्हणूया आपण, विध्वंस होतोय. ओके. पैसे भरून, काहीही करून, काय करतायत कुणास ठाऊक, पण ते आपल्या पुढे चाललेत. मनाला वेदना होतायत. मुलं म्हणतायत, की "सर आम्ही कुठलं टार्गेट ठेवू आता? हे तर कॉलेज आपल्याला मिळणार नाहीये." 40 वरनं 400 कडे असे काय म्हणूया आपण संशयास्पद मुलं आहेत. 400 पर्यंत तो आकडा गेलाय. पहिला टॉप 1000-2000 मध्ये. आता जर काहीच कारवाई होत नसेल, तर पुढल्या वर्षी 4000. काही पालकच कॉमेंट करतायत, की त्या मुलांचे जर कॉन्टॅक्ट मिळाले तर बरं होईल, की ज्यांना 10वी ला फेल आहेत, 22 मार्क आहेत, 34 मार्क आहेत आणि सीईटीत 100% आहेत. मग त्यांनी जो क्लास लावला तो लावतो आम्ही क्लास किंवा त्यांनी जो मार्ग अवलंबला असेल, भले तो चुकीचा असेल तोच आम्ही अवलंबतो कारण कारवाई तर होणार नाहीये. कारण महाराष्ट्र सरकारनं सांगून टाकलंय, की सीईटीवर आम्ही काय बोलू शकत नाही. ती स्वायत्त संस्था आहे. शिक्षण मंत्र्यांनी जर असं मी बघितलं, व्हिडिओ बघितला, ते म्हणले, की स्वायत्त संस्था आहे. मी काय नाही करू शकत त्यांना विचारा. आणि सीईटी सेलचे मुख्य कोण मग? आयुक्त. ते म्हणतायत, "काय नाही, ओके आहे. तुम्ही 10वीचे मार्क दाखवू नका, 12वीचे दाखवू नका आणि हे दाखवू नका." मग इथं आम्हाला काय वाटतंय, की निदान 10वी, 12वी आणि सीईटीचा एव्हरेज काढून द्या ॲडमिशन. द्या. मग तिथेही मला माहिती आहे, की काही सेंटर आहेत, की जे 10वी, 12वी सुद्धा मॅनेज होतात. मुलं डायजेस्ट घेऊन बसतात. शिक्षक कॉप्या पुरवतात. आपण 12th फेलमध्ये बघितलंय. ओके. म्हणजे ते शिक्षकच फळ्यावर उत्तर लिहून देतात आणि बऱ्याच ठिकाणी असं घडतंय. बरं, मास कॉपी चालते. एखादा प्रामाणिक मुलगा त्याला अपोज सुद्धा करू शकत नाहीये. मग यातून उपाय मला सांगायचा आहे. कारवाई व्हायला पाहिजे. आवाज थांबवला जाणार नाहीये. आवाज उठवला जाणार आहे. जोशी सर, दिनेश सर यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न होणार, होणार, होणार. ओके. आता जे धाराशिवचे शितोळे सर आहेत, ओके, त्यांनीही मनावर घेतलंय. गेल्या वर्षी डोके सर होते, जे काउन्सिलर आहेत, त्यांनी पण तो प्रयत्न केला होता. निशांत सर आहेत. मी तुम्हाला सांगतो, सगळ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये राहून लवकरात लवकर काय करता येईल ते बघता येईल, करता येईल. पण जी 12वीतली मुलं आहेत ना, मुलं जाऊ दे. माझी मानसिक अवस्था विचित्र आहे. दुपारी लाईव्ह सेशन घेत असताना एक क्षणभर डोकं हे झालं होतं. ठीक आहे, आता मी अनुभव आहे माझ्याकडे. मी क्षणात त्यातून बाहेर पडलो आणि मी माझ्या टार्गेटवर फोकस ठेवला. सॉलिड स्टेटचा टॉपिक संपवला. पण मुलं, जी चांगली मुलं आहेत, त्यांना मला सांगायचं आहे, की हे जे आहेत स्कॅम करणारे, ओके, या जन्माचं या जन्मातच फेडून जावं लागतं. ओके. दुसऱ्याचं लुबाडून घेतलेलं काही टिकत नाहीये. शांतपणे झोप लागणं आयुष्यात महत्वाचं आहे आणि ते प्रामाणिकपणाशिवाय नाही मिळत. नाही मिळत लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचं जे रेग्युलर मुलं आहेत, तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस ठेवा. सीओईपी आहे, व्हीजेटी आहे, पी-आय-सी-टी आहे, सरदार पटेल कॉलेज आहे, वालचंद आहे. खूप चांगले-चांगले कॉलेजेस आहेत. ही फ्रॉड करणारी मुलं जातील आज सीओईपीत म्हणूया आपण. ओके. करतील काही करायचं ते करू देत. आपल्याला ऑप्शन नाहीये सध्या तरी म्हणूया आपण. हो, नाहीये. हताशपणे बोलायला लागतंय मला. पण सीईटी सेलच्या लक्षात येत नाहीये किंवा मी इंटरव्ह्यू पूर्ण बघितला राहुल कुलकर्णी सरांच्या बरोबर. त्या इंटरव्ह्यूमध्ये ना खरोखर आता राहुल कुलकर्णी सरांना सीईटी बद्दल आहे नॉलेज, नाही नॉलेज मला माहीत नाहीये. त्यांनी आपली बाजू घेतली यातच त्यांच्या मनापासून धन्यवाद. पण मेन प्रश्न हा होता, की आज मी एक इंटरव्ह्यू बघितला, की जे 2 जुळी मुलं आहेत, त्यांच्या पालकांचं बघितलं मी. पालक आहेत शेवटी ते 2 मुलं त्यांची आहेत. त्यांचं म्हणणं एक होतं, की माझी मुलं लहान आहेत. त्यांना टार्गेट केलं जाऊ नये आणि पक्ष हा त्यांच्यासाठी काही नाहीये किंवा ते टिपिकल कुठल्यातरी पक्षाचे आहेत म्हणून त्यांच्यावर आरोप करू नये. आणि त्यांचं एक वाक्य मात्र मला अजून आठवतंय, की चौकशी करा. आम्ही तयार आहोत. परत सीईटी द्यायला पण आम्ही तयार आहोत, असं एका थंबनेलवर होतं. आता आत काय बोलले, थंबनेलवर काय तुम्हाला माहिती आहे.
रिपोर्टिंग मध्ये घोटाळा होतो. पण जर त्यांची तयारी आहे चौकशीची, मग सीईटी सेल का नाही चौकशी करत? हाच महत्वाचा प्रश्न आहे. नुसते सेंटर जर या मुलांचे फाइंड आउट केले, तरी बऱ्याचशा गोष्टी बाहेर होऊ शकतील. पालकांचे कॉमेंट्स आहेत असे. सेंटर जरी बाहेर काढले तरी कळू शकतंय. मग सीईटी सेल का नाही? इथं अजून एका व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे मला. ओके. हे सगळ्या मुलांचे फेव्हरेट आहेत, लक्षात घ्या. ओके. हे सगळ्या मुलांचे फेव्हरेट आहेत. 10th स्टँडर्डला म्हणजे थोडक्यात नॅशनल लेव्हलला म्हणूया आपण प्रशांत किरत, शोभित निर्माण, जसे निर्वाण हे जसे जेई एससी काय ते सीबीएसईच्या स्कूलसाठी मुलांसाठी त्यांचे लाखो लोक लाईव्ह असतात ना, तसं प्रवीण सरांना फॉलो करतात 10th मुलं. त्यांनी पण याच्या विरुद्ध आवाज उठवलाय. सरांचं आवाहन काय माहितीये का प्रवीण सरांचं? ना पॉडकास्ट घेऊ आपण पॉडकास्ट. मला पण ते बरं वाटलं बरं का. या ना इंटरव्ह्यू द्यायला या. तुम्ही टॉपर आहात ना, द्या ना इंटरव्ह्यू आम्हाला. आम्हाला पण काहीतरी शिकवा. ओके. आमचं पण नॉलेज वाढू दे. कसं इतकं जोरात कमबॅक कसा करता येतो? म्हणजे 10th स्टँडर्डला फेल आणि सीईटीत 100% हा एवढा कमबॅक कसा पॉसिबल आहे? ह्या मुलांची चौकशी का नाही होत? का नाही करता येऊ शकत सीईटी सेलला? करता का नाही येऊ शकत? बरं ह्याच्यासाठी पुन्हा तेच आहे. आता शिक्षण मंत्र्यांनी हात झटकले जर असतील, तर मुख्यमंत्र्यांपर्यंत जावंच लागणार आहे. मुख्यमंत्री शेवटी काय खूप बिझी असतात सगळ्या गोष्टीमध्ये. त्यांना हात जोडून रिक्वेस्ट आहे. हात जोडून. काय रिक्वेस्ट आहे? थोडी नाही आहेत. 2.5 लाख मुलं आहेत. हां, लाखो मुलं आहेत. त्या एका मुलामागे 4-5 जर फॅमिली पकडली आपण, तर इथं 8-10 लाख लोकं यावर्षी आहेत आणि दरवर्षी आहेत, टप्प्याटप्प्याने आहेत. ह्यांच्यावर अन्याय होतोय. आम्हाला काय म्हणणं आहे, चला ठीक आहे, थोडीशी चौकशी करा. नसेल काय फ्रॉड तर सगळ्यांच्या वतीने आपण त्यांची माफी मागूया, सगळ्यांची. त्या जुळ्या मुलांची पण आपण माफी मागूया. आम्ही चुकलो बाबा. तुम्ही खरोखर हुशार आहात मुलं. मग तो प्लॅन तर आम्हाला मिळू दे. माझ्यासारख्याला तर गरज आहे त्याची म्हणूया आपण. कारण काही मी दरवर्षी ना माझ्या क्लासेसमध्ये चेंजेस करतो. ओके. या वर्षीचे पण जबरदस्त चेंजेस झालेले आहेत. पण मुद्दा असा आहे काय, मग मला ह्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळेल तर माझं लाईफ चेंज होईल. माझ्या मुलांचं, सगळ्या मुलांचं चेंज होईल, की जर तुम्ही आम्हाला काही प्लॅन दिला तर. मग हाय का हिंमत प्रवीण सरांच्या पॉडकास्टवर जायची? फरार झालेत लोकं. गेल्या वर्षी शितोळे सरांनी सांगितलं, फरार झालेत. सरांनी जेव्हा 100% त्याच्या मुलाशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न झाला, फरार झालेत. प्रश्नाची उत्तरं साधी तुम्हाला मी सांगतो, लक्षात घ्या, की हे नाही देऊ शकत मुलं. मग आता मेन मुद्द्यावर येऊया. आपलं ड्रीम तर सीओईपी आहे. ओके. मग आपल्याला दिवसभर अभ्यास करायचा आहे. मी लवकरच तुम्हाला सांगतो, एक 90 डेज स्टडी प्लॅन देतोय. रोज मी तुम्हाला गाईड करणार आहे. ओके. आणि YouTubeवर मी तुम्हाला सांगतो, रोज तुमच्यासाठी मी लाईव्ह लेक्चर घेणारच आहे. तुम्ही अभ्यासावर फोकस करा. मन शांत ठेवा. मन शांत ठेवा. आणि आपण जरी आपल्यावर अन्याय होतोय या स्टेजला, जरी आपल्यावर अन्याय होतोय ना, लक्षात घ्या, तरी मी तुम्हाला सांगतो, आपल्या हक्काचं कोण हिरावून शकणार नाही, लक्षात घ्या. नाही हिरावू शकत, लक्षात घ्या. आज हे आपल्यावर अन्याय करतील. हे जे स्कॅम करणारे लोक आहेत ना, आज आपल्यावर अन्याय करतायत. पण सांगू का, आपण हक्कानं म्हणजे झगडून आपल्याला यश मिळवायचं आहे. मी तुम्हाला सांगू का, काय आहे माहिती का? टी-ई-टी एक्झाम, एम-पी-एस-सीची एक्झाम, त्याच्यानंतर सी-ई-टीची एक्झाम, नीटची एक्झाम, सगळ्या एक्झाममध्ये असे फ्रॉड होतात. सगळ्या एक्झाममध्ये. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, एखादा गोरगरीब आहे रे, कष्ट घेतोय. हा नाहीये तो एक्स्ट्राऑर्डिनरी टॉपर, तो कष्ट घेतोय, प्रामाणिकपणे काम करतोय. मग त्यानं काय करावं इथनं पुढे? नाही का एक्झाम द्यायच्या? राहू दे का एक्झाम द्यायचं मग? मला सरकारला हे विचारायचं आहे, गव्हर्नमेंटला हे विचारायचं आहे, राहू दे का सगळं मग? हताश वाटतंय सगळं, लक्षात घ्या. पण जर खरोखर, खरोखर म्हणूया आपण, की गव्हर्नमेंटनं याच्यावर जर ॲक्शन घेतली नाही, तर मी प्रवीण सरांच्या ह्याच्यात बघितलंय, आंदोलनाची वेळ यावी लागणार आहे. शांततेनं का होईना आंदोलन करावं लागणार आहे. लवकरच बघू सगळ्यांशी मिळून काय करता येईल का? जर शिष्टमंडळ तयार करून जर मंत्र्यांची भेट घेऊन अगदी त्यांना व्यवस्थित हा मुद्दा जर समजावून सांगता आला, लगेच अरे सगळ्यांच्या लक्षात आलाय मुद्दा, की की मी ते दाखवलेत पण, लक्षात घ्या. म्हणजे आणि पी सगळ्यांच्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे अ, जे म्हणतो ना मेरिट लिस्ट सगळ्यांकडे अवेलेबल असते. तेवढ्या बाबतीत तर सी धन्यवाद. नाहीतर हा फ्रॉड आयुष्यात कधी ओपन झाला नसता, लक्षात घ्या. कधीच. सी-ई-टीचं जर ठरवलं असतं ना, की फक्त सी पर्सेंटाइल देऊन मोकळं व्हावं, तर आपल्याला काहीच कळालं नसतं. मी एक रिक्वेस्ट केली होती मुलांना, रिस्पॉन्स पण मिळाला, की हे जे टॉपर आहेत ना, शोधा कोण आहेत ते. तर बऱ्याच मुलांनी कॉमेंट केलंय, की XYZ स्टुडंट माझ्याच क्लासमध्ये होता. क्लासच्या मॉक टेस्टमध्ये सुद्धा कधी चांगला स्कोर होत नव्हता आणि इथं 100, 99.99. जर क्लासच्याच डायरेक्टरची मुलगी होती, ओके. म्हणजे बघा अशापर्यंत मुलांचे कॉमेंट येतायत आणि मुलं चुकीचे कॉमेंट्स नाहीत करत. सांगतायत, सगळ्या गोष्टी बरोबर सांगतायत मुलं, की हे घडलंय.
सगळ्यांना कळतंय, सीईटी सेलचे आयुक्त नाही ते मान्यच करायला तयार नाहीयेत, मान्यच करायला तयार नाहीयेत. आणि वरच्या लेव्हलच्या लोकांना खरोखर तिथं कळतच नाहीये असं मला वाटतंय. मुद्दा शेवटी सांगतोय आणि हा व्हिडिओ थांबवतोय. तुमचा सपोर्ट बद्दल मनापासून धन्यवाद. आता काही लोकांना फार वेगळं वाटतंय बरं का. मी आता हा बोलला नाही पाहिजे विषय. म्हणजे माझं नाव घेऊन असं कॉमेंट करतात, की सीईटी सेलकडून किती पैसे घेतले, किती विकला गेला किंवा असले काय किंवा मी लक्ष देत नाही. पण तिथेही त्या कॉमेंटला काही पालक मला सपोर्ट करतायत त्यांचे धन्यवाद. मुद्दा ॲज अ शिक्षक म्हणून त्रास कुठल्या गोष्टीचा होतोय? मी बोललोय मगाशी, की जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत, त्याचा त्रास भोगवत नाहीये. जो गोरगरीब आहे, ज्याला त्याचं लाईफ चेंज करायचंय, तो दाबला जातोय. म्हणजे श्रीमंतासाठी शिक्षण झालंय असं वाटायला लागलंय. म्हणजे आणि अजून आपल्या मुलांना चांगलं करावं यासाठी लहानपणापासून 10वी पर्यंत लाखो रुपये खर्च करणारा पालक वर्ग आहे. तोही तणावात आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो एव्हरेजली पुणे-मुंबईत अकॅडमीच्या फी 4-4, 5-5 लाख आहेत. आता हे अकॅडमी ज्या आहेत ना, त्या आमच्यापासून वेगळ्या आहेत बाळांनो, वेगळ्या आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगू का? म्हणजे ते कॉर्पोरेट क्लासेस आहेत लक्षात घ्या. फार मोठे क्लासेस आहेत, कॉर्पोरेट क्लासेस आहेत. तो वेगळाच मुद्दा आहे. पण सध्याचा मुद्दा जो आहे, की महत्त्वाचं म्हणजे काय, की इथं म्हणजे मीच थोडासा नर्व्हस झालोय बरं का. तुमच्या सपोर्टमुळे मला बरं वाटतं म्हणूया आपण. कॉमेंटमध्ये दिसतोय तुमचा सपोर्ट. बरं 90 डेज स्टडी प्लॅन रेग्युलर मुलांसाठी मी देणार आहे, त्यांनी तो फॉलो करायचा. मनातलं काढून म्हणजे आता ज्यांचे 12th झाले त्या मुलांचा सपोर्ट तर आहेच आणि जे 12वी आहेत त्यांनी अभ्यासावर फोकस करावा. आम्ही तुमच्या या वर्षीच्याच मुलांसाठी अन्याय होऊ नये प्रयत्न चाललाय. ओके. नेक्स्ट इयर तर होऊच नये या गोष्टी यासाठी पण प्रयत्न चाललाय. ओके. आणि सीईटी सेलला भेटून म्हणूया आपण. तिथं भेटून निदान त्यांना हे दाखवून म्हणूया आपण, जर काय बदल झाला तर चांगला होईल. आणि जर मुख्यमंत्र्यांनी मनात आणलं, गृह खातं त्यांच्याच ताब्यात आहे. त्यांनी जर पोलिसांना आदेश दिले, की ह्या मुलांची चौकशी करा. सगळे 400-500 राहू दे. रँडमली 40-50 मुलांची तरी करा. ओके. त्यातून काय निष्पन्न होतंय का बघा. पण पोलीस स्वतःहून कशी चौकशी करतील? केस फाईल केली पाहिजे. केस फाईल करताना पुरावे लागतात आणि पुरावेच नाहीयेत. आपण काय पुरावा द्यायचा? हे मार्क? त्याला काय पुरावा म्हणता येतो? नाहीच पुरावा म्हणता येत. मग पुराव्यासाठी सीईटी सेलकडनं सपोर्ट पाहिजे ना आपल्याला, की त्यांचे सेंटर कुठले होते, काय होते? ही थोडीफार तरी चौकशी. आणि जर हे होणार नसेल ना, तर मग सीईटी सेलवर आमचा भरोसाच नाही उरला मग. नाहीच उरला लक्षात घ्या. मग एवढा अभ्यास, एवढी मुलं सकाळी 6:00ला माझ्याकडे येणारी मुलं आहेत, रात्री 12 पर्यंत अभ्यास करणारी मुलं आहेत. एक स्वप्न घेऊन अभ्यास करतायत. मग यांना सांगायला लागतं, की विसरून जावा. विसरून जावा म्हणायची वेळ येईल. आणि जे ह्याच्या खालचे कॉलेजेस आहेत टियर 2 चे त्यात आपण एक समाधान मानूया. कारण टियर 2 साठी कोण पैसे भरत नाहीत लक्षात घ्या. नाहीत भरत म्हणूया आपण. मग उद्या 4 वर्षांनी अशी कंडिशन येईल, की इथं कोण प्लेसमेंट होणारच नाहीये, पण खालच्या कॉलेजवर प्लेसमेंट होतील. होय, हा बदल होऊ शकतो लक्षात घ्या. बरं, मग हा व्हिडिओ थांबवतोय मी. लवकरात लवकर माझी पालकांना नेहमी रिक्वेस्ट असते. स्वयं फिजिक्स जे जोशी सर आहेत त्यांना प्लीज सपोर्ट करा. प्रवीण सर आहेत, यांचे व्हिडिओ त्याच्या खाली तुमच्या कॉमेंटमधून सपोर्ट तर दिसू देत. सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचे आहेत आणि सगळे शिक्षक विद्यार्थ्यांच्या बाजूने आहेत हे मी आता सांगतोय. मग ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतोय. बघू लवकर काय होतंय. धन्यवाद.